नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला आहे तिसरा दिवस आणि आता आपण चाललो तिरुपतीला. श्रीशैलमवरून आपण आलो तर रात्री इथं या हॉटेलला राहिलो. तुम्ही मागचा ब्लॉग नसेल बघा तर नक्की बघा. आता श्रीशैलमवरून आपण चाललो तिरुपतीला. हा आता आमचा 4 तासाचा रस्ता बाकी आहे फक्त आणि 4 तासात आपण तिरुपतीला पोहोचू. आजचा स्टे करू, उद्या दर्शनाला बघू. कारण का तिथला थोडंसं दर्शनाच्या लाईनसाठी मग पाससाठी आम्हाला थोडंसं इन्क्वायरी करायची आहे. तर सगळे खाली गेलेत, मी एकटाच वर आहे. म्हणजे बॅग झाले, बॅग घेतो आणि निघतो. भेटू आता आपण गाडीत बसलो. कारण नाश्ता पण करायचा आहे, अजून नाश्ता नाही केला आणि 4-4.5 तासाचा रस्ता आहे. तो तयारी झाली, गाडी पण पॅक केली. आता एकदम टाकडक झालेले आहेत. गणेश शेठ, स्वागत. रोशन भाई, नॉनस्टॉप तिरुपती. आता जायचं आपलं फक्त 400 किलोमीटर. किती 200 की 400? 200. 4 तासात आम्ही पोहोचणार आहोत तिरुपतीला. आता भेटून नाश्ता करताना. कारण का गाण्याचा गोवा स्मार्ट दिसायला लागलं रे तू. थँक्यू. वय कमी झालं रे तुझं, 18 वर्ष 16 वर्ष झालं वाटतं. नाही, 19. रस्ता एकदम भारी आहे आणि साईडला शेती बघू शकता तुम्ही. लांब पर्यंत शेती दिसते. काय लावलं त्या माहिती नाही आपल्याला. हरभर लावले. रोशनदाला माहिती आहे काय लावलं तिकडे. रोशन त्यांचं नातेवाईक राहतात ना यायला. इकडे गाजर लावल्यात. अजून गाजरा लावले आणि रोशन हरभरा लावले. हा, नक्कीच मला त्याला सलाड जास्त आवडतं ना, म्हणून त्याला भूक लागली ना. मी जरा फ्रुट्स घेतो. इथं मार्केट दिसते जरा एक. तिकडे पण फ्रुट्स आहेत. कैसा है एप्पल? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. ये वाला गोभी 200 घ्यायची करून. एक किलो, एक केजी. 1 केजी ये देतो. ये छोटा वाला. बघून घे आंटी. अच्छा वाला देतो. बाईला बोरा का तर बोरा पण सांगतो घ्यायला. आता भूक लागले जरा, तर फ्रुट्स घेतलेत नंतरसाठी. पण आता आपण थोडं नाश्ता करू इथं थांबून. तर जेवूच एक प्रकार डायरेक्ट जेवणच घेऊन. नाश्ता तर भेटत नाही, तर डायरेक्ट जेवणच भेटलं आपल्याला. जेवायला मागवले आपण मशरूम राईस मागवले आणि त्यांच्यासोबत आपल्याकडे शेजवान चटणी असतं. पण इथं सांबर आणि दही देतात ते खायला. आणि जेवता समोरच आपल्याला ॲम्बेसिडर कार दिसले बघा, एकदम जुनी अशी वस्तू, भारी एकदम. तर जेवून घेतो. जेवून वगैरे आता आम्ही निघलोय आणि आता आम्हाला तिरुपती 3 तासाचं अंतर, 180 किलोमीटर आहे. 3 तास दाखवत आहे. आणि रस्ता तुम्ही बघू शकता, रस्ता एकदम सरळ आहे. आणि पावसाचा मेन म्हणजे इथं पावसाचं वातावरण झालंय. आजूबाजू नुसती झाडीच झाडी आहे. शेता गाई म्हशी तर सगळ्यामध्ये याचा जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळं गाडीचा असा विचार करून चालवावं लागतंय. हे आमची गँग आहे. ही पण गेलेत आपले नैनितालला, बघू शकतो तुम्ही ना. आमच्याकडे पाऊस आला जाता, आम्ही आंध्रामध्ये पाऊस. तर डिझेल टाकायला थांबलोय आम्ही. जरा टाकी फुल करून घेऊ परत एकदा आणि तर तिरुपतीलाच भेटू. किती डिझेल पडतं बघू आपण. 3650 डिझेल बसला होता आम्हाला. तर फक्त शेतीच आहे आपल्याकडे. शेती लावते इथे, लावले शेतं. परत डबल पीक घेताना वाटतंय. छोटासा ब्रेक घेतलेला आहे. आता थकलो, कंटाळा आला गाडीत बसून. चहा प्यायचा मूड झाला तर चहा पिऊ आणि मग ती हायवेला लागले आपण. इथून 30 किलोमीटर आहे फक्त. गोविंदा गोविंदा. आता आपण झालो एक्सप्रेसला. आता ती 20 किलोमीटर आहे. आता आपण तिरुपती बालाजीला भेटू. आपण खूप एक्साइटेड कारण यासाठी
2 दिवस ट्रॅव्हल केला, 2-3 लोकेशन करून पण आलो. पण आता आपलं फायनल डेस्टिनेशन इथं आपलं तिरुपती. त्याच्यानंतर आपला अजून साऊथचा प्लॅन आहे, तो पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तुम्हाला. हा तिरुपतीचा कलेक्टर ऑफिस बघू शकता तुम्ही, भारी बनवलंय. आणि आपण तिरुपती सिटीमध्ये एंटर केलाय. इथून आम्हाला आता 28 किलोमीटर बाकी आहे. ॲक्च्युली आम्ही लावला होता तिरुपती सिटीचा मॅप लावला होता म्हणून 15 मिनिटं दाखवत होता. पण आता सिटीपासून 25 किलोमीटर ते 30 किलोमीटर लांब आहे तिरुमला पर्वत, तिथं आपण जाणार आहोत आता. आपण हा तिरुपती सिटीमध्ये आहेत. खाली बघा तिरुपती सिटी ना, आज जो समोर दिसतो हा तिरुमला डोंगर आहे आणि 1 नंबर दिसतं सिटी. आता आपण या डोंगरावर घाट आहे, घाट पूर्ण चढून आपण आता इथून घाट आपण 23 किलोमीटरचा आहे, तो सर्व कंप्लीट करून आपण तिरुपती दर्शनाला जाणार आहोत. आणि लाईट, स्ट्रीट लाईट बघू शकता तुम्ही, स्ट्रीट लाईटवर पण तिरुपतीचं सिम्बॉल आहे. पूर्ण चेकिंग आहे, हे सगळ्या गाड्या चेकिंगसाठी थांबल्यात. आता याच्यात नाही ना, पण लगेच काढून आपल्याला त्या मशीनमध्ये स्कॅन होतील, त्याच्यानंतर आपण मग पुढे जाणार. गणपती बाप्पा मोरया. आता आपली गाडी स्कॅन वगैरे झालेली आहे, आपल्याला स्कॅन केला. आणि सामान वगैरे आहे ना, सिलेंडर आणि चाकू असं धारदार वस्तू काय अलाउड नाही. बाकी तुमचे टोप बी अलाउड आहेत, आमचे टोप दिले परत. आणि बॅग वगैरे पूर्ण स्कॅन केला. आता इथून आम्हाला 17 किलोमीटरचा रस्ता आहे तिरुमला डोंगरावर चढण्याचा. आता पोहोचू आपण तिरुपतीला. आणि रस्ता एकच नंबर आहे, तुम्ही बघू शकता, एकदम सुपर. आणि आजूबाजू झाडी पण भरपूर आहे. आता आपण घाट एकदम धुका झालाय. आणि त्या साईडला काहीच दिसत नाही, पूर्ण वाईट झालाय. फायनली आता आम्हाला केस काढायचा लोकेशन भेटला, पण मी नाही काढणार, गाण्यादा काढणार आहे. आणि रोशनचं त्याने दुसरे टोकन भेटले, हे घे टोकन नंबर याचा. केस काढायला आलो आम्ही इथं. रेडी एकदम झालो आम्ही, लुंगी वगैरे घातली आहे. आता चाललो दर्शनाच्या लाईनला. आणि जीप आहे आपली, जीपमध्ये बसून चाललो होता दर्शनासाठी. चालल्यावर तयारी करून एकदम होऊ शकता. तर इथं आपल्याला मेन म्हणजे मोबाईल जमा करायचा आहे. मोबाईल जमा केल्यानंतर दर्शन झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. आता आपण आता रात्रीचे 8 वाजलेत. 8 वाजता दर्शनाच्या लाईनला झालं. बघू आता किती वेळ लागते ना किती नाही ते तुम्हाला नंतर दर्शन झाल्यानंतर तुम्हाला सांगतो किती वेळ लागणार आहे ते. ही आता टोकनची लाईन आहे. टोकन घेतल्यानंतर मग आपण आतमध्ये, त्यानंतर आपल्याला मोबाईल अलाउड नाही. आता हा पास भेटले आपल्याला इथं. त्यानंतर मोबाईल जमा करायचा आहे की, आणि इकडे बॅग जमा करायचा आहे की. फायनली दर्शन झालं आहे आणि आत्ता मोबाईल भेटला हातात आमच्या. तर 3.5-4 तास लागेल दर्शनाला. पण आता आपण इथं बघू शकता दीपज्योती, या समोर मंदिर आहे. मंदिर बघू शकता इथून. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि फोटोशूट चालू आहे. थोडंसं फोटो जागा काढतात. आणि हा मंदिर आहे आणि एवढा वातावरण तर मस्त आहे ना. आणि आता रात्री 12:30 पावणे ऑलमोस्ट झाला आहे. पण दर्शन एवढा मस्त झालं ना, एवढं अप्रतिम वाटला, एकच नंबर. आणि तिघाही टाकल्या गेल्या, तिघा व्यवस्थित. मी एकट्यानं गेलं, हेवा कसं एकदम साऊथ इंडियन झालं. त्या गाण्याची स्टाईल बघा, ए कर साऊथवाला गाणे भाई. रोशन पण भारी दिसतंय, रोशन दादा पण भारी दिसतंय. आणि मी कसं दिसतं तुम्ही सांगा आता.
चला आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉगला आपण इथे एंड करूया, कारण का आम्हाला आता राहायला रूम बघायचे मेन म्हणजे आता खाली तिरुपतीला उतरू. हा तिरुमला डोंगर होता, आम्ही तर खाली उतरून रूम बघतो आणि त्याच्यानंतर मग उद्याचा प्रवास कुठला आहे तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्येच समजेल. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू असेच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.